हॅलो फ्रेंड्स, आज दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर आपण निघालोय कास पठारला. मस्त दसऱ्याची सुट्टी आहे, तर म्हटलं चला जरा मस्त कास पठार फिरून येऊया. कास पठार सोबतच आपल्या अजूनही पुढे काही प्लॅन्स आहेत, जसं की ठोसेघरला जायचा विचार आहे, त्याच्यानंतर सज्जनगडला जायचा विचार आहे. तर आपण ही मस्त ट्रिप करतोय आणि मी ठरवले त्याचा एक मस्त एक ब्लॉग बनवूयात, म्हणून मग आता मी ब्लॉगचं शूटिंग त्यासाठी स्टार्ट केलंय. सो लेट्स सी, आता आपण कास पठारला निघालोय. जाताना ऑन द वे कुठेतरी ब्रेकफास्ट वगैरे करायचा विचार आहे आणि मग तिथून पुढे जायचं. 3 वाजेपर्यंत वगैरे पोहोचू असा अंदाज आहे कास पठारला. मग त्याच्यानंतर तिथं 3 ते काहीतरी 6चं वगैरे काहीतरी टाइम तिकीट भेटलेलं आहे. सो लेट्स सी कधी पोहोचतो आणि कशी होते ही ट्रिप. चला निघूयात मग कास पठारला. तर आता आलोय आपण वानवडीमध्ये आणि आता वानवडीमध्ये एक मस्त ठिकाण आहे नाश्ता करण्यासाठी. आम्ही ऍक्च्युली त्याला ना साऊथ इंडिया म्हणतो. त्याचं नाव आहे श्री महाराजा. त्याचं नाव आहे श्री महाराजा साऊथ इंडियन स्नॅक सेंटर. ओके. सो हे वसंत आपल्याला सांगितलेलं त्याचं काय नाव आहे ते, आणि ते थोडं डिफिकल्ट आहे माझ्यासाठी लक्षात ठेवणं. सो आम्ही त्याला साऊथ इंडिया म्हणतो. चला साऊथ इंडियाला जायचं का ब्रेकफास्ट करायला, असं आम्ही युजली बोलतो. कारण की ते एवढं ऑथेंटिक साऊथ इंडियन फूड तिकडे मिळतं ना, की पुण्यामध्ये असे क्वचितच काही ठिकाण आहेत ज्या ठिकाणी एवढं ऑथेंटिक मिळतं विथ हायजीन. स्पेशली सांबर आणि इडली खूप छान, म्हणजे तुम्ही नक्की ट्राय करा आणि खूप रिझनेबल रेटमध्ये. ओके, तर आपण आलोय आता जिथं आपण ब्रेकफास्ट करणार आहोत त्या पॉइंटला. इथं आहे ते. इथून असा टर्न आपण जेव्हा घेतो राईट टर्न, तर इथं आहे ते ब्रेकफास्टचं ठिकाण, जे वसंतचं खूप फेवरेट आहे. खरं तर वसंत, तुझं का फेवरेट आहे ते ठिकाण? कारण की या ठिकाणी खूप ऑथेंटिक साऊथ इंडियन फूड मिळतं आणि मला असं वाटतं की माझा जन्म त्यासाठी झालेला आहे, साऊथ इंडियन खाण्यासाठी. ओके, त्याचं नाव आहे श्री महाराजा रेस्टॉरंट. अच्छा, फक्त रेस्टॉरंट आहे श्री महाराजा रेस्टॉरंट. ओके, तर आपण आता गाडी पार्क करूयात आणि जाऊयात, बघूयात आपण आता काय ऑर्डर करू शकतो. इडली. येस, इडली, डोसा, सांबर, चटणी. इडली, डोसा, सांबर आणि चटणी, नथिंग एल्स. तो वाटलं तर मेदूवडा. इथं ना नेहमीच खूप गर्दी असते. इथं खूप छान आणि टेस्टी साऊथ इंडियन फूड मिळतं. ओके, तर या ठिकाणी सर्व साऊथ इंडियन फूड मिळतात. तर सर्वात फेमस म्हणजे इडली, डोसा, मेदूवडा, अप्पे, अप्पम, उत्तप्पा आणि फिल्टर कॉफी, चहा. त्यानंतर त्यांच्याकडे एक अशी सांबर असतं. सांबर, रसम, एक मैद्याचं काहीतरी रोटी टाईपमध्ये बनवतात. ते असं लच्छा पराठासारखं त्याला प्रेस करतात, चुरा करतात, त्यात सांबर टाकतात. लाईक आपल्याकडे कसं गावाला कुस्करून आपण खातो भाकरी आणि मलिदा बनवतो, त्यांच्याकडे ओला मलिदा थोडाफार बनवतात आणि मग ते सर्व करतात. अशी पण काहीतरी, एक नाव मला आठवत नाही, एकदा घेतलेलं. आणि पुरी भाजी पण मिळते, आता जास्त बघितली मी, बाजूनं गेला. तर ओव्हरऑल तुम्हाला सर्व मिळेल इकडे आयटम साऊथ इंडियन स्पेसिफिक, तर नक्की ट्राय करा. कॉफी चांगली असते ते, तुम्ही नक्की ट्राय करा.
थोडी कडू वाटते पण चांगली आहे. ओके, फायनली आता आलेली इडली, स्टीम इडली. एका प्लेटमध्ये 3 इडली मिळतात. प्राईस फक्त 60 रुपये. सांबर वन ऑफ द बेस्ट सांबर आहे. मी मुंबईला मला एक आवडतं एक ठिकाण, त्या ठिकाणी सांबर चांगलं मिळतं. त्यानंतर हे आहे अमेझिंग, खूपच भारी आहे. व्हॉट इज युअर फेवरेट, इडली और मेदूवडा? मेदूवडा. पण ना मेदूवडा मला आवडतो नो डाऊट, पण इडली ही जी आहे ना खूप स्टिकी आहे. जर तुम्ही पाहाल ना एवढी चिकट इडली आहे ना, मला जेवढी चिकट इडली तेवढी जास्त आवडते. ते असते ना काही ठिकाणी अशी दाणेदार लगेच वेगळी होणारी इडली, ती मला आवडत नाही. मला ही इडली आवडते कारण की ही खूप स्टिकी आणि सॉफ्ट आहे. अमेझिंग अमेझिंग. हे जे आहे ना डायरेक्ट बोलतात ना जगात भारी आणि आत्म्याला भेदून जाणारी गोष्ट आहे. खूप खूप छान. म्हणजे यासाठी मी रोज येऊ शकतो इथे. अनफॉर्च्युनेटली हे घरापासून लांब आहे, अदरवाईज मी इथे रोज आलो असतो. पण हे खूप सुंदर आहे. म्हणजे मी हे 100% बोलले की प्रत्येक माणसाने इकडे येऊन ट्राय केलं पाहिजे. तर मी ऑर्डर केलेलं आहे डोसा. एक आहे साधा डोसा, एक आहे मसाला डोसा. आणि चिनू तुला कोणता खायचा आहे डोसा, मसाला डोसा की साधा डोसा? कोणता डोसा खाणार? दोन्ही सेम आहेत का? ओके. चिनू म्हणतं दोन्ही सेम आहेत. आणि हे बघा वसंतने तर संपवली पण इडली. चला आता आपण मस्त डोश्यावरती ताव मारूयात. एक बॉटल घेऊ का? चटणी पाहिजे आपल्याला. एक बॉटल दो ना 20 वाला. चला आता आपला ब्रेकफास्ट झालेला आहे मस्तपैकी. आता आपण निघूयात आपल्या पुढच्या प्रवासाला.
साईडला जो आहे ना. आता हा साताऱ्यात एंट्री करणाऱ्यातला म्हणजे असं बोलू शकतो की काय आपण आता तुला सद्गुरू हॉटेलनंतर काका पेढेवाल्यानंतरचा हा पहिलाच राईट टर्न आहे. तो सर्व्हिस रोड घेऊन आपण राईट टर्न घ्यायचा आहे. या साईडला फलटणचा रोड आहे मागे लेफ्ट साईडला. हे बघा इकडे रानगवा महाग. आपण हेच तर पाहायला चालू आहे. ही गोष्ट वेगळी आहे की आपल्याला काही दिसणार नाही. बघा सातारा अरे कसं साताऱ्याचे रोड एकदम रोलर कोस्टरचा आनंद देतात आपल्याला. असं बोललं नाही पाहिजे पण हीच खरी रियालिटी आहे की रस्त्यांची खूपच चाळण झालेली आहे. त्यामुळे बापरे बाप खड्ड्यात रस्ते. भाऊ चल तरी नाहीतर मला तरी जाऊ दे. मालवणी चवीचं ते बघा साताऱ्यातलं मालवणी चवीचं डेस्टिनेशन श्रीमंत रिसॉर्ट. श्रीमंत पण सातारा एक छान सिटी वाटते. रिटायरमेंटसाठी चांगली सिटी आहे. जर तुम्ही विचार केला तर बघा ना चांगली हिरवळ आहे. म्हणजे 30-35 वर्षापूर्वीचं जे पुणे होतं किंवा पुणे ते आज सातारा असं आपण म्हणू शकतो. खूपच शांत आणि असं हिरवळ आहे की ज्या ठिकाणी मला तरी माझी रिटायरमेंट जायला आवडेल. फक्त आता इथे IT आलं तर मग कदाचित नाही आवडणार कारण की पुन्हा तीच गर्दी तोच गोंधळ तीच घाण तीच महागाई. हे कसं जरा शांत निवांत ना भारी वाटते. नक्कीच विचार करू शकतो असं शहर आहे हे की ज्या ठिकाणी या राहा निवांत ना जोपर्यंत वरून निरोप येत नाही तोपर्यंत इकडे राहू शकतो. असं हे आहे गाव छोटं शहर. आणि बायको लगेच बघते निरोपाची भाषा केली तर बघा छान बिल्डिंग्स पण झालेल्या आहेत इकडे. ते सुंदर वाटतं सगळं शांत निवांत. फक्त मेन रोडला आहे गर्दी आणि या रोडला गर्दी असल्याचं एकमेव कारण म्हणजे इथून पुढे गेलं लेफ्ट साईडला गेलं की ST स्टँड आहे म्हणून बाकी काहीच नाही. म्हणून हा STचा बसेसचा मेन ट्रॅफिकचा रोड म्हणू शकतो आपण वर्दळीचा. सुंदर वाटतं तो डोंगर. म्हणजे ॲक्च्युली आय डोंट नो कॅमेरामध्ये हे किती जस्टिफाय करू शकतो आपण पण जे डोळ्यांना दिसतं ना ते अद्भुत आहे जे आहे ते. आणि ह्या ठिकाणी खरंच जे लोक राहत आहेत आणि बऱ्यापैकी पैसा कमवत आहेत पुरेसा चांगली म्हणजे घर खर्च जाऊन सेविंग होत असेल इन्व्हेस्टमेंट होत असेल भविष्य सेफ होत असेल सिक्युअर होत असेल. हे विमानचं काय ऐकू नका पण अप्रतिम. म्हणजे मला मी जेव्हा सातारमध्ये येतो ना मेन रोड जो आहे ना तो सोडला ना तर मला बाकी सर्व आवडतं. इथलं सर्व A to Z. मेन रोड म्हणजे कोणता ST स्टँडचा जो रोड आहे ना तिथून पवई नाका जातो. पवई नाका ते थोडंसं गर्दीवाला एरिया वाटतो तो मेन रोड. पण आतला बाकीचा सगळा एरिया मस्त आहे. त्या आयुष्यात अजून काय पाहिजे शांती थोडासा पैसा आणि निसर्ग बस. आता आपण आलोय मेन चौकात. त्या चौकाचं मला नाव माहीत नाही पण हे बघू शकता जे सातारचे आहेत ते सांगू शकतात की याचं नाव काय चौकाचं. हे बघा शिवाजींचं स्मारक शिवाजी महाराजांचं. वाव किती भव्य असा स्मारक बांधलेलं आहे. दाजी नाही तानाजी. हा जो चौक आहे ना या चौकामध्ये एक रजत तादरी हॉटेल असं आहे. इथे लहानपणी आम्ही राहिलो होतो. आमची
आमची शाळेची सहल आली होती तेव्हा. सहली ओके, आता आपल्याला लेफ्ट साईडला जायचं आहे. पण हे बोललो ना तुम्हाला, हा जो आहे ना ट्रॅफिकचा एरिया तो नको वाटतो. तुला आता बघा, आता आपण चाललोय आता आपण चाललोय कासच्या दिशेने. पण हे आहे कोर सातारा. जसं पुण्यात कसं आहे पेठेत आल्यासारखा फील, तसं इथे आहे सेम फील. त्यामुळे हे आहे कोर सातारा, मुख्य शहर. बघा, दिवाळीची चाहूल लागलेली आहे. लेफ्ट साईडला बघू शकता दिवाळी मराठे शुभेच्छा. ओके, कदाचित इलेक्ट्रॉनिक शॉप वाटतोय. टीव्ही होता ना, छोटा हो होता ना. ही आहे शाळा, निवासी अनिवासी गुरुकुल प्रकल्प, कर्मवीर भाऊराव पाटील. इथेही आम्ही भेट दिली होती लहानपणी शाळेत असताना. त्यावेळी हे अंडरग्राऊंड रोड बनलेले ते असं काही नव्हतं त्यावेळी. हे रयत शिक्षण संस्थेचं कदाचित मुख्य संस्था असेल. आता आपण ज्या दिशेने चाललोय तिकडे हिरवळ देवानी विचार न करता बोलतात ना, निसर्ग असा देऊन टाकलेला. एवढं भारी येते त्या दिशेने चाललंय ना, म्हणजे असं वाटेल की यार काय भारी आहे ही लाईफ. फक्त ना हे रोड जे आहेत ना, जुन्या काळातले रोड आहेत, त्यामुळे रोड थोडेसे अरुंद आहेत. ओके, आता इथून बघा थोडंसं अजून छोटे रोड झाले. ओके, पण आता हळूहळू बघा पुढे डोंगर आपल्या जवळ येत चाललं. या घरांच्या मागे डायरेक्टली डोंगर आणि जंगलच आहे बघा. हे लेफ्ट साईडला जे घर आहेत ना, दिसणार नाही असं जास्त. म्हणजे प्रॉब्लेम तोच आहे की कॅमेरामध्ये सर्वच गोष्टी कॅप्चर नाही होत ज्या आपल्या डोळ्याने दिसतात. लेफ्टला जो रोड गेलाय ना, तिकडून परळी तिकडे बोगदा लागतो फेमस. आणि हे जे राईट आहे हा हे घाट, सातारचा घाट, कासला जाणारा हा रोड. इथून खाली सातारा. चिमू घाट बघा. आता राईट साईडला पूर्ण सातारा शहर. त्यामुळे असे कट्ट्यावरती संध्याकाळी इथे बसण्यासाठी चांगली जागा आहे निवांत.
चावी घेऊन चेक इन करून कासपठाराच्या दिशेने जायचं. माकडासोबत खेळत बसलो. चावल चावल बाजूला बघ ना, राईट साईडला तिथे बघ. बघ आता इकडे आयुर्वेदिक हॉस्पिटल आहे. हे बघ मंकी त्याच्या मधूनच गेला. मंकी रे, बाहेर बाहेर लक्ष ठेवणार. एवढे भारी भारी मंकी येतात. आणि हा परिसर बघ, लय भारी आहे हा परिसर. वरती आता इथून पुढचा रस्ता आहे ना, हा प्रतिम म्हणजे या ठिकाणी राहण्याची मजा आहे ना ती कुठंच नाही. असा एरिया आहे. क्या बोला तूने? सगळे मोर राष्ट्रीय सगळे सोना थांब. चिनू हात काढ. चिनू हवा पुढची उघडली की मागे येते हवा. यार करताय किती मोठा ऑडिओ टाकायला लागेल मला. व्हिडिओ म्यूट करता येतो तर माहिती ना, मोबाईल मध्येच. भारी वाटते सगळं. खिडकी उघड ना. लॉक केलेस. चिनू हवा येते रे बाळा. ए ऐक ना. खूप मोशी. चल चेक इन करू. फक्त चावी घेऊन लगेच निघू. काही सामान पण ठेवायची गरज नाही सोबत.
अशा प्रकारे आपण पोहोचलो आहोत कास पठारला आणि इथं आपण एक हॉटेल बुक केलं आहे पारस. तिथं पोहोचलो आहे. आपण चेक इन करायचं आणि त्याच्यानंतर पुढे जायचं. 3 वाजताचा टाईम आहे कास पठारचं. मस्त आहे हॉटेल. आवारा पण छान आहे. मस्त इथं हॉटेलच्या अगदी एक्झॅक्टली समोरच साईबाबांची छोटीशी मूर्ती आहे. मस्त केलं. चेक करतो. नॉन वॅक्यूम मूड मध्ये. ओय लेस निघला होता. हा थांब. लेस निघला. फक्त एक गोष्ट आहे पार्क नाही आहे इथं. पार्किंग नाही आहे. पार्क ओके गार्डन. आपल्याला इथं हॉटेलमध्ये कोणीच भेटलं नाही. कोणी अवेलेबल दिसत नाही आहे म्हणून आता आपण ठरवलं की आपण कास पठारलाच डायरेक्ट जाऊयात. कारण थोडं पावसाचं वातावरण पण झालेलं आहे. तर आता आम्ही निघालो आहे कास पठारलाच. हे आहे बघा पारस. मोबाईल का ना हां मग बघूयाच आपण पहिल्यांदाच निघालो कास पठारला.
पार्किंग एरिया कास पठारच्या इथला. चलो निघूया पटकन. आणि अशा बसनं आपल्याला जायला लागतं. कुठे आला तुम्ही? कास पठार. बघूया कसं आहे. फुलं थोडीफार फुलं दिसत आहेत. पावसामुळे थोडं डाऊट आहे कसं वातावरण असेल. एंट्री गेट. आता इथून जाऊया आपण आतमध्ये. चला जरा बघूयात. पाय तू शूज नको, शूज घातले पडशील पडशील पडशील. चिकन नसणार आहे. गेलो का पुढे अरे हात झटकू नको पडशील.
पिठलं आणि खोबऱ्याची चटणी, शेंगदाणा चटणी, आळूवडी आणि ठेचा. हळू जा तसं पिठलं भाकरी छान आहे ना. घ्या पिठलं भाकरी, आळूवडी, पिठलं भाकरी, 5 भाज्या आहेत बघा. तू ह्याची प्लेट ना मला. हाऊ इज द टेस्ट? घ्या पिठलं भाकरी, टेस्ट कशी आहे? हे खूप भारी आहे. हे जे ना हे जे काय आहे खोबऱ्याची चटणी आहे ना, मस्त आहे. एक नंबर आहे. ह्याची जो वापरते मी पिठलं भाकरी, आळूवडी, कशात शेंगदाणे? मी तुम्हाला ना व्हिडिओ मध्ये रूम दाखवते कशा आहेत त्या. ही अशी आहे रूम, हट टाईप मध्ये आहे. हो हे बघा, हे आतमध्ये असं हट सारखं आहे सगळं. छोटासा बेड, छोटासा टीव्ही, किटल, छोटे छोटे विंडोज, छोटे छोटे बल्ब. बाथरूम थोडं वेगळंच आहे. हे असं आहे बाथरूम. तर अशी आहे ही छोटीशी हॉटेलची हट टाईप मध्ये रूम. बाहेरचा व्ह्यू तुम्हाला मी नंतर दाखवतो. असं हट टाईप आहे. बाहेरून छोटे छोटे हट्स आहेत आणि पारस रिसॉर्ट हे असं हट टाईप आहे. असे छोटे छोटे हट्स आहेत ह्या. आणि संध्याकाळचं वातावरण हे असं एवढं मस्त झालेलं आहे ना, खूपच छान, खूपच मस्त. हवा खूप छान येते, थंड वातावरण आहे, खूपच थंड वाटत आहे. इथं असं छोटंसं लेक दिसतंय बहुतेक. हे लेक आहे का? उरमुडी धरण आहे इथे. खूपच सुंदर आहे वातावरण, खूपच छान मस्त थंड हवा दिसते इकडे. वाव, असा हा स्विमिंग पूल आणि हे असं वातावरण. माय गॉड, खूपच छान, खूपच सुंदर. फूड पाहूया हॉटेलात. आपण 9 पर्यंत येऊ. हा माघारी हां चाललोय. 9 पर्यंत येऊ आपण. ओके. जबरदस्त आहे. आपण इथं राहतो का? नाही, ही खालची आपली रूम आहे. हे फुलं किती मस्त आहेत. ही पण छोटीशी फुलं आहेत. ही छोटी छोटी फुले. हा थोडासा वाव, हे फुल किती मोठं आहे. हे फुल खूपच छान आहे. ऐका ना, जेवणाचं नको बरं का. आणि ब्लँकेट अजून मिळेल का? हा देतो नंतर. देईल नंतर. आम्ही जरा 8 साडेआठ पर्यंत येऊ. फोन करा, माझा नंबर घेतला. हा हा, गेट बंद असला ना माझ्या नंबरला फोन चालतं. तुम्ही इकडेच असता का? इकडेच असतो मी. मग ठीक आहे, चालतंय. आणि सकाळचा नाश्ता ते बोलले आहे तिथेच. सकाळी नाश्ता 10 वाजता का?
बरं ठीक आहे चालतं. तुम्हाला लवकर जाणार आहे का? 10 चालेल ना नाश्ता? 10 वाजता काय असेल नाश्त्यामध्ये? चालते. आणि गिझर चालतो ना पाणी? गिझर गरम. त्याचा कुठला नळ आहे? डाव्या हाताचा? अशी पुढं मस्त छानशी झाडं आहेत. आता आपण निघालोय थोडंसं काहीतरी खायला बाहेर, कारण एक तर सकाळपासून जास्त काही खाल्लेलं नाही. वाव, ही छोटीशी राधा वाटते ना, खूप क्यूट वाटते ही राधा. हॅलो. वाव, कसं वातावरण झालंय मस्त. तर आता आपण जाऊयात मग आता काहीतरी खायला. सातारमध्ये जाऊया. सातारमध्ये 7:30ला पोहोचू. काही विशेष हॉटेल तिकडचं माहिती आहे? जेवढं मी ऐकलंय मानस चांगलं आहे. मानस, मिराज 2-3 चांगले आहेत. तिकडे जाऊन बघू. 1 तास लागेल. ओके. संध्याकाळचं वातावरण झालंय आणि खूप छान वातावरण आहे, तसं डिसेंट वातावरण आहे. खूपच खतरनाक वातावरण. आणि तिकडचा व्ह्यू पण खूप छान आहे, जो बॅक साईडचा व्ह्यू आहे ना हॉटेलच्या. इकडे कसं माहिती का, ह्या धरणात हे हॉटेल आहे ना, या हॉटेलच्या इकडे उरमोडी धरण आणि इकडे कानेर धरण आहे. 2 धरण. हे सातारसाठी आणि हे उरमोडी सातारच्याच शेजारचं गाव आहे, त्यांच्यासाठी म्हणतो. आपण चल मग. हा आहे सातारचा व्ह्यू. ॲज यू कॅन सी किती छान वाटत आहे सातारा वरतून. खूपच छान व्ह्यू आहे. बाहेर पडलोय जेवणासाठी. आणि मी सातारच्या बोला ना कोर एरियातून फिरतो तर खूप छान वाटतंय ओव्हरऑल. देवींचं विसर्जनची तयारी सुरू आहे. ओके. आणि एकदम लोकल एरिया, लोकल लोकांसारखा फिरण्याची मजा असते ना, ती वेगळी असते. कारमुळे कदाचित एकदम तसं नाही वाटत, फील येत नाहीये, पण जर याच जागी जर 2 व्हीलर असते किंवा चालत फिरतो तर वेगळी अजून मजा येते. पण हे छान वाटते ओव्हरऑल. असं हा एक वेगळा अनुभव असतो. दिवसाचं फिरणं वेगळं आणि रात्रीचं एखाद्या संध्याकाळचं एखाद्या शहरात फिरणं वेगळं. पण हा अनुभव म्हणजे याच्या आधीही बऱ्याच वेळा फिरलोय असं वेगवेगळ्या ठिकाणी संध्याकाळी. आणि आता रात्रीचं फिरतोय सातारमध्ये. आपण मानस जत्रामध्ये आलोय आणि वसंतने घेतली चिकन थाळी, चिरोने पण चिकन थाळी आणि मी घेतली व्हेज थाळी. वसंत कसं आहे चिकन? अप्रतिम, मस्त आहे. आणि ही जी व्हेज थाळी आहे ना, ही पण 1 नंबर आहे. खूपच छान आहे जेवण मानस जत्रामध्ये. आम्ही तर फर्स्ट टाइमच ट्राय करतोय, पण मस्त आहे एक्सपिरियन्स डिनरसाठी. खूप कष्ट करून आम्ही हे शोधलं. हां, खूप कष्टाने हे शोधलं हॉटेल. आम्ही इकडे आलो आणि खरं तर खूप छान जेवण आहे इथे. टेस्ट खूपच छान आहे. चलू कसं आहे जेवण? जेवणाचा शेवट गोड करण्यासाठी आपण मागवला मोदक.
आणि हा मोदक एवढा छान आहे, एवढा गोड आहे, एवढा टेस्टी आहे. अप्रतिम. जेवण करून आता आपण निघालो आहोत परत आपल्या हॉटेलवरती. अशा प्रकारे आता आपण हॉटेल रूमवर ऑलमोस्ट पोहोचत आलेलो आहोत. तर आजचा ब्लॉग मी इथंच एंड करते. तुम्हाला आजचा माझा ब्लॉग कसा वाटला ते नक्की मला सांगा आणि आवडल्यास नक्की लाईक करा.